नमस्कार बालमित्रांनो, आजच्या भागात मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो बरं का. आजचा भाग विशेष आहे. कशाबद्दल आहे माहिती आहे तुम्हाला? श्रावण पंचमी, श्रावण शुद्ध पंचमी म्हणजे नागपंचमी बरं का. तर या नागपंचमीची माहिती आज आपण पाहू. तर या नागपंचमीच्या संदर्भात एक छोटासा स्तोत्र आहे, श्लोक आहे, तो मी तुम्हाला म्हणून दाखवतो आधी. मग आपण पुढे अर्थ पाहू आणि गोष्ट पाहू छोटीशी काय असेल त्या. अनंतं वासुकीं शेषं पद्मनाभं च कंबलं शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा एतानि नवनामानि नागानां च महात्मनां सायंकाले पठे नित्यं प्रातःकाले विशेषतः तस्मै विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्. बरं का मुलांनो, हा एक मोठा श्लोक आहे. त्याच्यामध्ये अनंत हे सापाचं नाव आहे, वासुकी हे एक नागाचं नाव आहे. आपल्याला जर समुद्र मंथनाची गोष्ट माहिती असेल तर त्या समुद्र मंथनामध्ये या वासुकी नागाची दोरी केली होती. आपण कधी आईने ताक करताना पाहिलाय का? ताक घुसळताना पाहिलाय का? पाहिलं असेल ना. ती आई कशी दोन्ही हातांनी रवी घुसळते, ताक घुसळलं जातं त्याच्यामुळे. तशीच वासुकी सापाची दोरी केली आणि मंदाराचल नावाच्या पर्वताची रवी केली आणि त्याच्याने समुद्र घुसळला. बघा केवढा मोठा असतो ना समुद्र. शक्य आहे का असं समुद्र घुसळणं मुलांनो? पण त्या काळी त्यांनी हे केलं होतं, देवांनी आणि असुरांनी. असुर म्हणजे राक्षस. त्यांनी समुद्र मंथना करण्यासाठी या वासुकी सापाची दोरी केली होती आणि वासुकीचं जे तोंड आहे ते त्यांनी राक्षसांच्या हातात दिलं होतं आणि शेपूट देवांनी पकडली होती. रवी म्हणजे त्या मंदाराचलाने जेव्हा तो समुद्र घुसळला गेला त्यावेळी त्या वासुकी नागाच्या तोंडातून विष बाहेर पडलं आणि ते सगळं असुरांवर फेकलं गेलं, म्हणजे राक्षसांवर फेकलं गेलं. शेष पुढचं नाव. शेष आपल्याला माहिती आहे. शेष म्हणजे आपण जर कधी भगवान विष्णूचं चित्र पाहिलं असेल, नसेल पाहिलं तर लगेच गुगल करून पहा बरं का. शेषशाही भगवान, तो शेषावर पहुडलेला असतो, झोपलेला असतो. आपल्याला कशी झोपायला मऊ मऊ गादी लागते की नाही, तशीच भगवंताची सुद्धा ती गादी आहे बरं का, शेष. त्यानंतर तक्षक. तक्षक हे एक नाव आहे. तक्षक हा एक सापाचा प्रकार आहे, नाव आहे. श्रीमद भागवत पुराणामध्ये एक राजा होता. त्या राजाला तक्षकाने दंश केला होता, परीक्षिती राजाला, अशी कथा आहे. कालियम माहिती आहे आपल्याला, कालिया नाग, ज्याच्यावर भगवान श्रीकृष्ण नाचले होते लहानपणी, बरोबर आहे की नाही. तुमच्यासारखेच छोटेसे होते, ते पण मस्तपैकी खेळत होते, नदी किनारी खेळत होते, यमुनेच्या किनारी खेळत असताना. ते पण क्रिकेट होता बरं का त्यावेळेला. पण कृष्णाच्या वेळी द्वापार युगात सुद्धा चेंडूफळी होती. ते चेंडूफळी खेळता खेळता तो जो चेंडू होता तो गेला डोहामध्ये, यमुनेच्या तळात जाऊन बसला. तिथे होता कालिया नाग. कृष्ण इतका धीट होता मुलांनो की त्याने पटकन उडी मारली बरं का, आणि त्याला छान पोहता यायचं. त्याच्यामुळे तो कृष्णाने काय केलं, उडी मारली आणि तो यमुनेच्या तळाशी गेला. यमुनेच्या तळाशी कालिया नाग होता वेटोळे करून बसलेला. त्याने कालिया नागाशी युद्ध केलं, कालिया नागाला नमवलं. कालिया नागाच्या फण्यावर कृष्ण नाचायला लागला आणि मग त्याने त्या कालिया नागापासून आपला चेंडू मिळवलेला आहे, म्हणून तो कालियम. एतानी नवनामानी, ही जी नऊ आपण नावं पाहिली नागांची, त्यांचं महात्म्य विशेष आहे. सकाळ संध्याकाळ मुलांना तुम्ही जर हे स्तोत्र वाचलत ना तर तुम्हाला कशाचीच भीती राहणार नाही बरं का. तर हे झालं पौराणिक महत्त्व. तर नागपंचमीला आपल्या संस्कृतीमध्ये नागांची पूजा केली जाते. आपल्या संस्कृतीने बरं का मुलांनो, आपल्या संस्कृतीने प्रत्येक प्राण्यांनासुद्धा महत्त्वाचं स्थान दिले. नागपंचमी दिवशी नागांची पूजा, बैलपोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा, वसुबारसेच्या दिवशी गाईची पूजा, अशा प्रकारे प्राण्यांची पूजा म्हणजे प्राण्यांचा सुद्धा सन्मान आपल्या संस्कृतीत केलेला आहे. तर या नागांचं पूजन केलं जातं, प्रतिकात्मक पूजन केलं जातं. पाठीवर किंवा पाटावर हळदीचे किंवा चंदनाचे नाग काढून त्यांचं पूजन केलं जातं. आता महत्त्वाची गोष्ट अशी की साप, नाग हे अन्न साखळीतील महत्त्वाचा भाग आहे, बरोबर. उंदीर, घुशी या लहान प्राण्यांना तो खाऊन टाकतो. त्याच्यामुळे शेतीला मदत होते, कारण शेतीमध्ये काय करतात, उंदीर घुशी पीक खाऊन टाकतात, दाणे खाऊन टाकतात. जर आपण पोती भरून धान्य ठेवलं आणि उंदीर घुशी झाल्या तर सगळं धान्य खाऊन फस्त करतात.
त्यांच्यापासून रक्षण करण्याचं काम साप करतो की नाही. उंदीर घुशी हे त्याचं अन्न आहे, बेडूक हे त्याचं अन्न आहे. त्याच्यामुळे उंदीर घुशी मारण्याचं काम साप करतो. म्हणून सापाला शेतकऱ्याचा मित्र असंही म्हणतात. आणि अजून काय उपयोग आहे माहिती आहे सापापासून? आपल्याला काय उपयोग होतो माहिती आहे? त्याच्या विषापासून औषधंसुद्धा निर्माण करतात बरं का. हाफकिन इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था आहे. त्या संस्थेत सापाच्या विषावर संशोधन केलं जातं. या विषामुळे आपला मृत्यू होतो ते विष औषधीसुद्धा आहे. त्याच्यापासून औषधं निर्माण केली जातात. साप कात टाकतो आपल्याला माहिती आहे. कधी जर गावाकडे गेलात ना तर तुम्हाला सापाची कात बघायला मिळेल. कात म्हणजे स्किन, डेड स्किन जी असते ना त्याची, ती तो सोडून बाहेर जातो, दुसऱ्या स्किन धारण करतो. नवीन स्किन धारण केली की डेड स्किन त्याची गळून पडून जाते. म्हणजेच काय तर आपल्याला मुलांनो इथे लक्षात घ्यायचं, जर आपल्याकडे काही जुने कपडे असतील तर ते असं साठवून ठेवू नका गांगडे, ते देऊन टाका. एखाद्या चांगल्या अनाथाश्रमात जे गरीब आहेत, जे गरजू आहेत त्यांना आपले जुने कपडे द्या. जर कपडे फाटलेले असतील तर ते फेकून द्या. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अनावश्यक साठा आपल्याकडे करून ठेवायचा नाही. एखादी वस्तू जीर्ण झाली की त्याचा योग्य तो विनिमय करायचा, असा संदेश आपल्याला हे साप देत आहेत. म्हणून ही आजची नागपंचमी महत्त्वाची आहे. तुम्ही सगळ्यांनी नागपंचमी जरूर साजरी करा. श्रावण शुद्ध पंचमी, नागपंचमी, तिची कथा आणि तिची गोष्ट आत्ताच आपण पाहिली. मुलांनो, कळली ना तुम्हाला ही गोष्ट? आवडली ना ही गोष्ट? सगळ्यांनी ही गोष्ट नक्की वाचा. ही सर्व माहिती वाचा, आपल्या मुलांना सांगा, आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा. हां, ठीक आहे. मग आता मी थांबतो बरं का आज.